जय शिवराय मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीचा अद्याप पत्ता नाही, परंतु बँकेच्या माध्यमातून नियमित कर्जदार शेतकऱ्यांना आपली कर्ज भरून नियमित राहण्याचं आवाहन केलं जात आहे। ज्या शेतकऱ्यांची कर्ज परतफेड करण्याची तारीख जवळ आलेली किंवा ज्यांची तारीख संपलेली आहे अशा शेतकऱ्यांना वारंवार फोन मेसेज करून आपल्या नियमित कर्जाचं रिन्यूअल करण्यासाठी नवजुनं करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे। आपले घेतलेल्या कर्जाचं व्याज भरून नवीन ते कर्ज नवीन करून घ्या अशा प्रकारे त्यांना सांगण्यात येत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या नियमित कर्जदार शेतकऱ्यांचं इकडे आड तिकडे वीर झालेले आहे। कारण जर 2025 ची कर्जमाफीत घेतली तर आपल्याला लाभ मिळणार नाही, आणि कर्ज जर भरलं नाही, थकबाकीदार दाखवलं तर नियमितपणे जे काही रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना दिलं जाणार प्रोत्साहनपर अनुदान आहे ते मिळणार नाही। त्याच्यामुळे नेमकं काय करावं हा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे, आणि त्यापूर्वी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचा डाटा जमा करण्यात आलेला आहे। 2025 मध्ये घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीमध्ये घेण्याच्या संदर्भातील अद्याप कुठलाही उल्लेख शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेला नाही किंवा तशा प्रकारच्या हालचाली कुठेही दिसून येत नाहीत। कर्जमाफीची मागणी करणारे महत्त्वाचे असे नेते बच्चू कडू साहेब सध्या सरकारमध्ये आहेत, त्यांच्या माध्यमातून ही मागणी मान्य करण्यासाठी काही मागणी करण्यात आली तर ती बाब वेगळी आहे। परंतु आता सध्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, आणि अशा अंतिम टप्प्यामध्ये कर्जमाफीची प्रक्रिया असताना जर 2025 च्या कर्जांना घेतलं तरी नियमितपणे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाऊ शकतं। सध्या तरी कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये शक्यता दिसून येत नाही, परंतु शासनाच्या माध्यमातून याचा GR निर्गमित करेपर्यंत कुठल्याही प्रकारच्या शक्यता सांगता येत नाहीत। परंतु एकंदरीत जे काही नियमितपणे कर्ज भरणारे शेतकरी असतील, जे काही रेग्युलर शेतकरी असतील, त्यांनी आपली कर्ज भरावीत किंवा कर्ज भरलेलीच बरी राहतील अशी एक सध्या तरी परिस्थिती दिसून येत आहे। जेणेकरून आपण जर कर्ज भरलं तर नियमितपणे दिल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचं 50,000 रुपयाचं अनुदान असेल किंवा त्यात केलेली वाढ असेल ती आपल्याला लागू होऊ शकते। अन्यथा आपण कर्जमाफीमध्ये बसणार नाही, आणि अन्यथा आपण रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यामध्ये बसणार नाही। मला जर पर्सनली मला एक मित्र म्हणून तुम्ही जर सजेशन विचारत असाल तर तुम्ही जर रेग्युलर शेतकरी असाल तर तुमची जी काही व्याजाची रक्कम असेल ती व्याजाची रक्कम भरून नियमित कर्जदार शेतकरी म्हणून राहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, आपण जर नियमित शेतकरी असाल, रेग्युलर कर्जदार असाल तर आपली भरलेली व्याजाची जी रक्कम असते ती परत मिळते, म्हणजे त्या व्याजाची रक्कम शासनाच्या माध्यमातून माफ केली जाते। आणि एकंदरीत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलं जाणारं जे काही प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल, आता याची वाढ करण्याची मागणी केली जाते, त्या अनुदानासाठी आपण पात्र असू शकतात। आता एकंदरीत परिस्थिती खूप बिकट आहे, आपण विचार करा। परंतु एक सजेशन माझ्या माध्यमातून मला विचारल्यामुळे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कर्जमाफीचा GR येण्याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे, पण कर्जमाफीचा GR येण्यामध्ये जर विलंब झाला तर तुम्ही थकबाकीदार होऊ शकता। जर तुमची कर्ज भरण्याची मुदत जर पुढे असेल तर आणखीनही कर्जमाफीचा GR येण्याची वाट पहा, आणि जर मुदत जवळ आलेली असेल किंवा मुदत संपलेली असेल तर मात्र आपलं कर्ज भरून नियमित कर्जदार म्हणून राहण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।